श्री स्वामी समर्थ. शुभ दीपावली. या प्रथामागील कथा आणि महत्त्व. ही प्रथा भगवान विष्णू आणि लक्ष्मी जीच्या लीला व बलिप्रतिपदा सणाशी संबंधित आहे. बलिराजा यांच्या त्याग व दातृत्वाची ही घटना ही त्याच दिवशी आठवते. त्यामुळे हे औक्षण लोकांना एकमेकांशी प्रेम, आदर आणि कायमस्वरूपी आनंदी वैवाहिक जीवनासाठी एक शुभ संकल्प मानले जाते. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त ही पूजा फक्त एका मुहूर्तात केली जाते, जो सकाळी 8:30 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यंत शुभ मानला गेला आहे. तसेच सकाळी आनंद आल्याने आंघोळ आणि पूजा केली जाते. औक्षणात वापरले जाणारे मुख्य मंत्र ओम अस्तोमा सद्रमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. अर्थ: अज्ञानातून ज्ञानाकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूपासून अमरत्वाकडे घे चला. हा मंत्र औक्षणाच्या वेळी मन आणि शरीराला शुद्ध करण्यासाठी उच्चारला जातो. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदम शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमस्तुते. अर्थ: हे दिव्य प्रकाशा, तू शुभता, कल्याण, आरोग्य, धनसंपदा वाढवणारा आहेस. तसेच माझ्या शत्रूच्या बुद्धीच्या नाशासाठी नमस्कार आहे. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अर्थ: या मंत्राने सर्व शुभ गोष्टीची प्राप्ती, आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते. औक्षणाच्या वेळी मंत्र उच्चारण्याचा हेतू आणि महत्त्व: दिव्याच्या प्रकाशात जेव्हा पतीला किंवा कोणत्याही व्यक्तीला ओवाळले जाते, तेव्हा या मंत्राचे उच्चारण करून त्याला आरोग्य, सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी देवतेचे आशीर्वाद मागितले जातात. दिव्याच्या ज्योतिर्पामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मक शक्ती वाढते. यासाठी मंत्र वाचन आवश्यक आहे. मंत्रामुळे मनाला एकाग्रता मिळते आणि औक्षणाचा धार्मिक व आध्यात्मिक लाभ वाढतो. ही मंत्रे आणि त्याचे अर्थ विविध धार्मिक वेद व पुराणातील श्लोकावर आधारित आहेत आणि औक्षणाच्या पारंपरिक विधीमध्ये मोठ्या श्रद्धेने वापरली जातात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.